तर बुलेटिनची सुरुवातच आपण एका पावसाच्या बातमीने करतोय। तर गेले काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय। आज आणि पुढील काही दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज कोकण ते अरबी समुद्राच्या आग्नेय भागावरती असलेल्या द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमेरियन भागावरती आहे। यामुळे विदर्भामध्ये पुढील 5 ते 6 दिवस तर कोकण, गोवा यामध्ये बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते आहे। तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। हडपसर परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र समोर आलं होतं आणि त्याचा परिणाम हा वाहतुकीवरती झाला। तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। या पावसामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेत। या पावसाचा मोठा फटका हा मोहाळा आणि सुकळी या गावांना बसल्याचं कळतंय। या गावाच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तब्बल 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झाला। जिल्ह्याच्या हडपसर परिसरामध्ये जोरदार पावसाने आगमन केलं। 1 तासाहून अधिक वेळ पडत असलेल्या या पावसामुळे रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं। तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा ही मलिन होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते व पूल येत्या 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा। तसेच खड्डेमुक्त केलेले रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल हे दर सोमवारी सरकारला सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई झाल्यास मुंबईसह राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। परंतु अद्याप पूल आणि रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येत नसल्याच्या तक्रारी या शासनाकडे येत आहेत। रस्त्यांवर खड्डे पडल्याने सरकार विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय।